प्रसंग असा होता मला सांगायचं. मला माझ्या गावातले लोक, माझ्या मंडळातले महाराज मंडळातले लोक मला म्हणायचे, तू मराठ्याचा धनगराचा देव कसा मला म्हणायचे. पण एक सांगू का, एक ज्यावेळेस खांद्यावरती घुगडी पडली, तोंडामध्ये त्याचं पिवळं सोनं पडलं, म्हणजेच भंडारा पडला ना, त्या दिवशी त्याने मला त्याच्या जातीच करून घेतलं. याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही. सांगू तुम्हाला, मी, माझी बायको, माझी पोरगी असे 9 जण फॅमिली माझ्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये गणपती पोळ्याला फिरायला गेलो होतो. युट्यूबला ऐकलं का सोमनाथ दादा, आणि त्याला खरं हे ऐकायचं होतं म्हणून मला बोललं. गणपती पोळ्याला फिरायला गेलो, कदाचित कुणास ठाऊक त्या मामांना काय सुचावं माहित नव्हतं. मी मामांच्या तळावरती नको इतकी कीर्तन केली, बाबा डोक्याला केसर आहे एवढी कीर्तन मी केली, त्याच्यामुळे मी कत्तल करतोय आता. एवढी कीर्तन केली, पण मामांना घरी आला हा कधी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं. गणपती पोळ्याला फिरायला गेलो, बाईकला गेलो, उन्हाळ्याची सुट्टी, पोरं सगळी घरी आपली दिली, आपलं गेलो 2 जण जुगली. आणि जसं गणपती पोळ्याला फिरायला गेलो, गणपती पोळ्यामध्ये खूप सुंदर दर्शन झालं. आणि गणपती पोळ्यावरून दुपारी 3-3:30-4च्या सुमारामध्ये ड्रायव्हर सकाट आमचे 9 जणांची फॅमिली सरळ आत्मापूरला निघाली. जाता मामांचं दर्शन घेऊन पहिल्यांदाच आत्मापूर पाहू हा अंतकरणामध्ये तयार झालेला एक ध्यास होता. पहिल्यांदाच अंतकरणापासून आत्मापूर पाहायचं. हे सायलेंट करायचं नाही, माझ्याकडे 2 शब्द मिळावं. आत्मापूरला यायचं ठरलं. 3:30ला गणपती पोळ्यावरनं गाडी हल्ली, पण मला वाटलं 300-350 किलोमीटर ड्रायव्हरनी गाडी चालवली म्हणून मी घ्यावं असं मला वाटलं. आता मला वाटल्यानंतर मी काय केलं, मला वाटतं चिपळूणचा घाट होता, त्या घाटातून मी ड्रायव्हरला सांगितलं गाडी माझ्याकडे थोडीशी विश्रांती करतो. ड्रायव्हर साईडला, किन्नर साईडला बसला, मी ती गाडी चालवायला लागलो. ऐका माझ्या आयांनो, अंगावरती काठा येईल, तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुमच्या. कदाचित तो आदमापूरचा बाप ओळखता आला पाहिजे, जाणता आला पाहिजे, आणि जेव्हा समजलं त्याच्या जीवनाचं सोनच झालं असं सांगतो बोलून जाईल. मी चिपळूणचा घाट चालू झाला आणि घाटातून गाडी मी चालवायला सुरुवात केली. गाडी चालवत असताना योगायोग 15-16 किलोमीटरवरती गाडी आली. घाट इतका खतरनाक होता, घाट इतका नागमोडी घाट होता. त्या घाटातून गाडी चालवत होतो. रात्री 8:15 वाजता कोणास ठाऊक कोणत्या पापाचं फळ भोगावं लागलं, माझ्याकडून गाडी डायरेक्ट दरीतच कोसळली. माझ्या गाडीला टाळ्या वाजवता तुम्ही, मी अरे थोडं तरी काय वाटू द्या तुम्हाला. नाही खरं ऐका, पाया पडून बोलतो मी तुमच्याशी, विनोद सोडून द्या. खरं ऐका, याच्या दारात बसला ना, तो खरं सांगतो, तो कधी कुठली गोष्ट कमी पडत नाही. माझ्या आयांनो, गाडी मी चालवत होतो, गाडी चालवताना मला युटर्न बसला नाही, ती गाडी डायरेक्ट 9 जण सकाट घाटामध्ये कोसळली. गाडीला 3 पलट्या खाल्ल्या आणि एका झाडावरती गाडी पालती, एका फांदीवरती अशी झोपली. व्यासपीठावरती उभा मी भंडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो, त्या आदमापूरच्या बापानं आम्हाला 9 जणांना वरती रस्त्यावरती काढलं. एकाचा सुद्धा केस सुद्धा उपटला गेला नाही, एकाच्या अंगाला थोडंसं खर्चटलं सुद्धा नाही. आणि ही सगळी ताकद वरती आलो आणि गाडी पाहिल्यानंतर मला रडायला आलं. एवढी मोठी गाडी माझी खाली कोसळली. मी वाचलो याचं वाईट नाही, चांगलं नाही वाटलं, पण गाडी कोसळली याचं लय वाईट वाटलं. काही मला परत बोलणार नाही. आता सांगून जातो गाडी कोसळली आणि महाराज गाडी कोसळल्यानंतर त्याच रात्री 8:30-9च्या सुमारामध्ये मी वरती येऊन बसलो. व्यासपीठावरती उभा, भंडाऱ्याची शपथ घेऊन सांगतो, कपाळाला लावलेल्या वरती येऊन बसलो. माझ्या आईहांनो आणि डोक्याला हात लावून बसलो. बायको एका साईडला होती, पोरगी घेऊन बायको रडत बसली होती. गाडी तर खाली कोसळली. इकडं 15-20 किलोमीटर गाव नव्हतं आणि पुढं 15-20 किलोमीटर गाव नव्हतं. अजूनही माझ्या लक्षात नाही की मी त्या कोणत्या गावात माझा ऍक्सिडेंट झाला, अजूनही माझ्या लक्षात नाही. मी वरती आलो आणि वरती आल्यानंतर एक दुधाचं पिवळं धमुक टमटम, पाठीमागं किटल्या सुद्धा पिवळ्या होत्या, टमटमीचा कलर सुद्धा त्या डुगडुग्याचा पिवळा होता. आणि पिवळा मामांचा कलर, त्या पिवळा टी-शर्ट घातलेला माणूस मागं ती टमटम घेऊन पुढे आला. आम्ही सगळे रस्त्यावरती बसल्यानंतर त्यांनी गाडी थांबवली आणि मला एकच प्रश्न केला, काय रे सुकाळीच्या,
हिता जी कोसळली ना त्यातनं वाचला ही सगळी त्या मामाची कृपा आहे लक्षात. खोटा नाही सांगत माझ्या दादांनो, मला माहित नव्हता माणूस कोणचा आहे, पण माणसाला मला शिवी दिली ही राग आला. मला माहित नव्हतं तो माणूस कोण होता, पण त्याने शिवी दिली याचा राग आला. तर एवढ्यावरती तो कोण नाही बसला भरतरा, तो आम्हाला म्हणाला चला गाडीत बसा, मी तुमची गाडीवरती काढून देतो, आधी माझ्या घरी चला व्हायचं निहारी करा. आता ती सगळा कन्नड भाग होता, सगळा कर्नाटक भाग होता. आता मी मनाला म्हटलं की बाबा माझी गाडी खाली कोसळली आणि हा कोणता माणूस आहे, लाज नाही वाटत पहिला, कुशल घरी चला जेवण खावणं करा, मी तोवर गाडी काढतो म्हणतोय. मी नाही जाणार, मला गाडी कशी थांबायचंय. त्या माणसानं माझ्या हाताला धरलं, गाडीत बसवलं, थेट गाडी त्याच्या घरी आली. गाव कोणतं होतं, वस्ती कोणती होती माहित नव्हतं. माझ्या आयांना हे खोटं नाही, बाळू मामाची शपथ, माझ्या लेकरांची शपथ सांगतोय, हे सगळं खरं आहे. गाडी त्या माणसाच्या घरी आली. त्या माणसाच्या घराचा कलर सुद्धा पिवळा होता. माणसाच्या घराचा कलर पिवळा होता. त्याने अर्धवट शिजलेला पिवळा गहू भात आमचा 9 जणांना ताट केले, जेवायला वाढलं. आमचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर त्याने मला एकच प्रश्न जवळ घेऊन जवळ बसून बोलला की काय तंबाखू खातोस का? म्हणलं नाही दादा, मी तसलं काय करत नाही, माझं व्यसनमुक्ती केंद्र आहे, मी बडीशाप सुद्धा खाल्ली नाही. एक काम कर, त्या तिथं देवाला तिथं जा, दर्शन घे. मी आतमध्ये गेलो, देवाऱ्यावरती दर्शन घेतलं आणि चल म्हणला माझ्या बरोबर. त्यांनी परत टप्प्यामध्ये बसवलं आणि निघालो. मी फक्त एकच विचारलं, गो बाबा तुमचं नाव काय? मला त्याने परत दुसरी शिवी दिली, रांडच्या तुला माझ्या नावापाशी काय पडलं, तुझी गाडीवर नेली ती बघ. खोटं सांगत नाही. मी तिथं येईपर्यंत बाबा गाडीच्या सगळ्या काचा फुटल्या होत्या. चालू गाडी लाईटने सकाट गाडी रस्त्यावरती उभा होती. ही सगळी त्या मालकाची कृपा. त्याच रात्रीची तुटकी मुटकी गाडी 3:30 वाजता बाळूमामाच्या समोर दारात उभा केली आणि त्या आदमापूरच्या बापाला या शिवाजी शाह शब्द दिला, मामा जिवंत सुखरूप हा जीव तुमच्या दारात आला ना, 2 महिन्याच्या आत मी तुम्हाला माझ्या दारात घेऊन जाईल. त्या दिवसापासून मंदिर झालं.